नमस्कार, स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती। तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। या व्हिडिओमध्ये 2-3 टॉपिक मी क्लिअर करणार आहे, सो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघायचे, ठीक आहे? स्किप करू नका। आणि जो मागं एल्बम दिसतोय, पडला मागं जो एल्बम दिसतोय तुम्हाला, तो एल्बम आज आपण 100% बघणार आहोत, ठीक आहे? तर एल्बम मी तुम्हाला दाखवणारच आहे, त्या अगोदर 2 गोष्टी मला क्लिअर करायच्या आहे। तर एक सर्वात मोठी गुड न्यूज आहे जी मी तुम्हाला आज सांगणार आहे, माझ्यासाठी पण आणि जे लोक चांगले आहेत त्यांच्यासाठी पण। कारण कसं आहे, मला असं वाटतं कोणी जर मेहनत करत असेल ना, तर त्याची मेहनत वाया नाही गेली पाहिजे, पण खरोखर तो मेहनत करायला पाहिजे, स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कष्टावर, स्वतःचं काहीतरी दाखवायला पाहिजे, त्याने मेहनत करायला पाहिजे। तर प्रत्येकाचं स्वप्न असतं बघा, यूट्यूबवर यायचं, यूट्यूबर बनायचं, त्याच्यातून इन्कम करायची। पण मी काय म्हणते, दुसऱ्याला वाईट बोलून इन्कम करण्यापेक्षा आपल्याबद्दल काहीतरी सांगून इन्कम करा, किंवा दुसऱ्याला चांगलं बोलून पण इन्कम करता येतं। तर फायनली तुम्हाला सांगते, गुड न्यूजचा विषय असा आहे की मला वाटलं पण नव्हतं, माझ्या मनात पण नव्हतं, मी फक्त एक टाईमपास म्हणून चॅनल क्रिएट केला होता। तर तुम्हाला समजलंच असेल, अर्ध मला एवढं कोड्यात बोलता येत नाही, समजून घ्या, मी शॉर्टकटमध्येच सांगते तुम्हाला। तर आदिती ताईचा आपण चॅनल क्रिएट केला होता, आणि आदिती ताईला पण वाटलं नव्हतं, किंवा मला तर अजिबात, म्हणजे मी म्हटलं जाऊ दे, एक टाईमपास, सगळे म्हणताय ना की आदिती ताईचे व्हिडिओ बघायला आम्हाला आवडतील, त्यांचे विचार चांगले असतात, आदिती ताई लाईव्ह आल्यावर आम्हाला बोलायला आवडेल, ह्या सगळ्या गोष्टी मला भरपूर जण बोलायचे नेहमीच। 2022पासून मी यूट्यूबर आहे, तेव्हा पण तेव्हा पण जेव्हा आदिती ताईसोबत ओळख झाली तेव्हा पण मला भरपूर जण म्हणायचे, तिने एकदा चॅनल काढला होता, मीच काढून दिला, तिला यूट्यूबचं एवढं काही कळत नाही, पण तेव्हा पाहिजे तेवढा सपोर्ट भेटला नाही। त्यावेळेस तिची स्टोरी खूप वेगळी होती, आणि त्यावेळेस मी तिला सांगितलं पण होतं की तू स्वतःबद्दल काही सांगू नको, हे असे लोक असतात। आणि जसं मला अनुभव आला ना, तसं मी तर सगळ्यांना हेच सांगणार की स्वतःबद्दल कुठंच कोणाला काही सांगू नका, कारण आपण कितीही चांगले राहिलो तरी ही जग दुनिया आपल्याला वाईटच बोलणार आहे। तर मग फायनली त्यावेळेस मग चॅनल बंद केला, वैतागली, तिला ते वाईट्स कमेंट्स वगैरे काय लोक बोलायचे। तर मला असं वाटतं की या जगामध्ये ना कोणीही धुतल्या तांदळाचं नाही आहे, प्रत्येकाने आधी दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा स्वतःचं तोंड एकदा आरशात बघावं की आपण किती इमानदार आहे, आपल्या लाईफमध्ये काय झालं आहे, काय नाही झालेलं आहे। एवढं अशा पद्धतीने लोक कमेंट्स करतात ना की जसं काही यांच्या इतकं या जगात दुधाने धुतलेलं कोण नाही आहे, म्हणजे खूप एवढं चांगलं समजतात स्वतःला आणि पुढच्याला एवढं वाईट समजतात की विचारूच नका। तर चला, आपला तो टॉपिक नाही, जास्त आपल्याला लांबवायचा नाही आहे, विषय शॉर्टकटमध्ये क्लिअर करते मी। तर आदिती ताईला मी चॅनल बनवून दिला होता, आदितीचा चॅनल होता, त्यावेळेस तिला खूप मनस्ताप, लोकांनी वाईट कमेंट केल्या, तर ते तिला तेवढं म्हणजे सवय नव्हती। असतं ना एखाद्याला की कोणी वाईट बोललेलं नाही आपण खपवून घेऊ शकत, मी एवढे किती 2022पासून, म्हणजे 22, 23, 24, 25 आणि आता 26, 5 वर्ष आले मी यूट्यूबर आहे, तरीसुद्धा मला एखाद्या कमेंटचा तरी राग येतोच, आणि मग मी माझ्या भाषेत उत्तर देते। आधी तर मला खूप वाईट वाटायचं, मी इग्नोर करायची, ब्लॉक करायची, किंवा मग म्हणजे खूप वाईट वाटतं ज्यावेळेस वाईट कमेंट येतात ना, लोकांना घेणं न देणं, कोणाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायचं, वाईट बोलायचं, त्यांना जाऊन घाण कमेंट करायचं, स्वतःच्या आयुष्यात मात्र काहीच नाही येत ते। पण कोणी काही पुढं जायला प्रयत्न केलं, कोणी काही करण्याचा प्रयत्न केलं की त्याला मागं कसं ओढायचं हे लोकांना चांगलं जमतं। तर आदिती ताईला मी त्यावेळेस मग चॅनल तिने बंद केलं वैतागून, पण आता यावेळेस तिला मी एवढं चांगल्या पद्धतीने मोटिवेट केलेलं आहे ना, म्हणलं जो व्यक्ती दुसरा तसा असतो ना, तो आपल्याला तसाच समजतो, आणि जो व्यक्ती स्वतः फालतू असतो ना, तो दुसऱ्याला फालतू कमेंट करतो जाऊन। त्यामुळे असल्या कमेंटवर लक्ष बी देऊ नका आणि इग्नोर करा। जे चाहते आहेत ना तुमचे, ज्यांना वाटतं ना की आदिती ताईचे 2 शब्द आम्हाला आवडतात, ती चांगलं बोलते, लाईव्हला यायला आवडतं लोकांना तुमच्या, तर त्यांच्यासाठी बनवा ना, वाईट लोकांकडे लक्ष देऊ नका। असं मी सांगून बाई, तुम्हाला खरं सांगू का, यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं वाटतंय तेवढं सोपं नाही, पण तरीही मी तिला खूप गाईड केलं, खूप तिला म्हणजे एवढं मोटिवेशन केलं की बाई असं नाही। ती दरवेळेस मला म्हणायची, नाही करिश्मा, नाही होणार, कधी ते 4000 घंटा वॉच टाईम व्हायचा, कधी 1K सबस्क्राईब व्हायचे, मला कशाला कोण सबस्क्राईब करल, मला कशाला कोण ऐकन, मी अशी जरी बोलत असली तुझ्यासोबत, तुला वाटलं की आदिती ताईचे विचार चांगले आहेत, पण मी सोशल मीडियावर नाही बोलू शकत, मला कॅमेरा फेस करायची सवय नाही, मी कॅमेरासमोर नाही मला बोलता येत, मी इकडच्या तिकडं लक्षात नाही राहत, काही गोष्टी मागं पुढं होऊन जातात,
ती ना भरपूर मला असं म्हणजे भरपूर कारणं दिले की ती सोशल मीडियावर नाही राहणार यासाठी. पण मी तिला भरपूर रिक्वेस्ट केली की एक टाईमपास म्हणून का होईना, जेव्हा तुला वेळ भेटेल तेव्हा काढ बाई व्हिडिओ, पण व्हिडिओ काढ. एक जे लोक म्हणजे ज्या लोकांना वाटतं ना की तुमच्यासोबत बोलल्यावर चांगलं वाटतं, तर निदान त्या लोकांसाठी तरी काढा व्हिडिओ. म्हणजे मी भरपूर मागायला लागले आणि भरपूर तिला मोटिवेट केलं, माझ्याकडून होईल तेवढं शक्य. पण मला पण वाटत नव्हतं बरं का, मला पण वाटत नव्हतं की आदिती ताईचे कधीतरी 1K फॉलोअर्स होतील, सबस्क्रायबर होतील, आणि कधीतरी तिचं 4000 घंटा वॉच टाईम कंप्लीट होईल, आणि कधीतरी तिचं चॅनल मोनिटाईज होईल. हे माझं स्वप्नच राहील असं मला वाटलं होतं. कारण ज्या पद्धतीने व्ह्यू येत होते किंवा ज्या पद्धतीने ती व्हिडिओ बनवत होती, मला असं वाटलं. पण मी पण तिला सांगितलं, म्हटलं सुरुवातीला मला पण काही जमत नव्हतं, पण जेव्हा आपण याच्यामध्ये हळूहळू रुळले जातो ना, हळूहळू प्रॅक्टिस करतो ना, त्यावेळेस ते बरोबर आपल्याला जमतं. आज जरी नाही आलं तर काही ना काही चुकतं. हे बघा, आपण जेव्हा पहिली पायरी चढतो तेव्हा असं डायरेक्ट यशाच्या शिखरावर चालले जातो का? काहीतरी आपल्याला अडथळे येतात, काहीतरी शिकावं लागतं. जोपर्यंत आपण पुढं जात नाही, अनुभव येत नाही, अनुभव येतात त्याच्यातून शिकतो माणूस, बऱ्याच गोष्टी आहेत. तर मी तिला समजून सांगितलं, तेव्हा कुठं बाई टिकून राहिली आहे यूट्यूबवर, म्हणून आज चांगला दिवस आला, आनंदाचा दिवस आला आज. मला विश्वास बसत नाही, मला स्वतःला विश्वास बसत नाही आहे. तुम्हाला सांगते, आदिती ताईचं चॅनल मॉनिटाईज झालं. तर सगळ्यांनी खूप 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 अभिनंदन करा तिला. तिच्या चॅनलवर जाऊन कमेंट्स करा. छान वाटलं. आतापर्यंत मी चॅनल हँडल केला, पण इथून पुढं तिचं ती बघेल. एकतर माझा ऑलरेडी एक जुना चॅनल आहे, हा एक चॅनल आहे, मी कुठं 3 आणि तो एक नवीन चॅनल बनवला. किती चॅनल हँडल करायचे सांगा. त्यामुळं आणि ऑलरेडी माझे काही आता कंटिन्यू व्हिडिओ वगैरे येत नाही आहेत. तिचे व्हिडिओ बघत जा, तिला सपोर्ट करत जा. आणि जरी ती माझं नाव वगैरे घेत असेल ना, भरपूर जणांच्या कमेंट्स अशा पण होत्या की तू तिचंच नाव घेते, व्ह्यूसाठी तिचं नाव घेते. तर बाबा, ज्या लोकांना गरज नव्हती त्यांनी माझे नाव घेऊ व्ह्यू छापले. ज्या लोकांना मी ओळखत पण नव्हती त्या लोकांचे चॅनल माझ्यामुळे मॉनिटाईज झाले. तर ती तर माझी बहीण आहे, ती तर माझ्यासाठी एवढं करते, भरपूर केलं आहे बापरे. तिने एवढं माझ्यासाठी जेवढं केलं आहे ना, मी मरेपर्यंत तिचे उपकार फेडू बी शकत नाही आणि विसरू बी शकत नाही, एवढं तिने केलेलं आहे बिचारीने माझ्यासाठी. मग तिने जर माझं नाव घेतलं तर काय फरक पडते, घेऊ द्या ना. एक बहीण आपल्या बहिणीचं नाव घेत असेल तर काय फरक पडते. या ठिकाणी माझी सख्खी बहीण असती, नाव घेतलं असतं, तुम्ही तसेच बोलले असते का? तर मीच तिला सांगितले, तुला जर वाटत असेल योग्य माझ्याबद्दल काही बोलायचं तर बोलत जा बाई, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा फालतू लोक माझ्या नावावर कमवतात तर तू तर माझी बहीण आहेस, मग तुझा काय विचार करायचा. त्यामुळे मी तिला सांगितलेलं आहे, बिंदास लोकांचा विचार करू नको, माझं नाव घे, व्हिडिओ बनव. जर माझ्याच नावाने व्ह्यू येत असतील तर मग घे बिंदास म्हणलं नाव. तर विषय असा आहे, फायनली आदिती ताईचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. तिला सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन बोलायचं आहे, जाऊन शुभेच्छा द्या. आणि माझ्याकडून आदिती ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि एक हा टॉपिक मी आता इथं थांबवते. आपल्याला या व्हिडिओमध्ये 3 टॉपिक क्लिअर करायचे आहेत. तर जाता जाता मी पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते. असेच पुढे जा, अजिबात कोणालाही म्हणजे जे वाईट लोक राहतात त्यांना इग्नोर करा. म्हणजे मी असं पर्सनली सांगू शकते, ठीक आहे. बाकी मला काही शब्द इथं नाही बोलते. एवढंच सांगणार की जे लोक दुसऱ्याचे पाय वळतात ना, ते नेहमी आपल्या मागं असतात. आपण पुढं जात असतो म्हणून हे मागून काय करत असतात. तर अशा लोकांकडे लक्ष नाही द्यायचं, हे भुरटे लोक असतात. तर तुम्हाला एवढंच सांगणार की कंटिन्यू राहा, कोणी काहीही बोललं तरी मी आहे, ठीक आहे. तर चला, परत एकदा तुम्हाला खूप खूप अभिनंदन. आदिती ताईचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. सगळ्यांनी त्या आदिती ताईला सपोर्ट करा, लाईव्हला जात जा, बोलत जा, आणि छान छान त्यांच्या व्हिडिओला पण कमेंट करत जा. तुम्हाला काय टॉपिक पाहिजे, त्यांच्याकडून काय ऐकायला आवडेल त्याही टॉपिकवर म्हणजे त्यांना तुम्ही सजेस्ट करा की आदिती ताई तुम्ही असे व्हिडिओ बनवा, या टॉपिकवर बनवा. पण मी म्हणते, एखाद्याच्या पर्सनल लाईफबद्दल तुम्ही बोलू नका. एखादीची खाजगी लाईफ, तिला जर तिच्या फॅमिलीबद्दल सांगायचं नसेल, तिच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं नसेल, तिला दुसऱ्या विषयावर काहीतरी दुसरा टॉपिक घेऊन व्हिडिओ बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये पण सपोर्ट करा. असं गरजेचं नाही आहे की नवरा कुठं आहे, नवरा काय काम करतो, आणि मग लेकरं किती आहेत, मग लेकरांचे नावं काय आहेत, मग तुमचं जॉबचं टायमिंग काय आहे, मग तुम्ही जॉबच काय करता, तुम्हाला सॅलरीज किती आहे, एवढे खाजगी प्रश्न विचारण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे, ठीक आहे. सो चांगले चांगले कमेंट करा तिला आणि प्रोत्साहन द्या, जेणेकरून कोणीतरी पुढं जाईल. एखाद्याला मागं खेचून पाप कमवण्यापेक्षा एखाद्याला पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन देऊन तुम्ही पुण्य कमवा. बाकी आदिती ताईचं टॉपिक इथं थांबवते. आणि 2 टॉपिक मला क्लिअर करायचे आहेत. आदिती ताईने जसं मी आदिती ताईला समजून सांगत असते ना की असं नाही ते असं, तर म्हणजे भरपूर मी तिला प्रोत्साहन, सोशल मीडियाच्या बाबतीत तर भरपूर प्रोत्साहन, म्हणजे ती खचली होती की नको, लोक किती बॅड कमेंट करतात आणि आपल्याला एक तर असलं सहन होत नाही. तिला मी जसं समजवत राहते ना, तसं तीही मला तिच्या याच्यामध्ये काही ना काही, ज्यावेळेस मला काहीतरी लोड येतो ना त्यावेळेस मी तिच्याशी चर्चा करते, आणि तिला काही लोड आला की ती माझ्याशी चर्चा करते. त्यामुळे आम्ही एकमेकाचं दुःख समजून घेतो, एकमेकाला समजून सांगतो. जशी ती
माझी मोटिवेशनल आहे ना, तशी मी पण तिची मोटिवेशनल आहे. पण कधी कधी मला तिच्याकडून जास्तच मोटिवेशनलची गरज असते. मग असं सहज विषयावर चर्चा झाली आमची. मग तिने मला भरपूर समजून सांगितलं की करिश्मा, विषय सोडून दे, आपलं एवढं चांगलं झालेलं आहे की आपल्याला कोणाची गरज नाही आहे ना, कोणाला उत्तरं द्यायची गरज. खरं सांगायचं गेलं ना तर मला यूट्यूबवर व्हिडिओ बनवायची पण गरज नाही. पण ती एक सवय असते ना, माणसाला मजबूर करते, ती सवय नाही थांबू शकत. एखादा व्हिडिओ नाही बनवला ना तर असं काहीतरी सुटल्यासारखं वाटतं, कारण आपल्या याच्यामध्ये आपण पूर्णपणे रुळलेले असतो, आपल्याला सवय असते. सवय एका दमाने सुटत नाही. तरी मी बऱ्यापैकी आता खूप कंट्रोलमध्ये आलेत माझे व्हिडिओ. रोज एक व्हिडिओ किंवा 2 व्हिडिओ पडल्याशिवाय व्हिडिओ म्हणजे कंटिन्यू होते माझे. आता तर 2 दिवसाला 3 दिवसाला एखादा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ असतात तर शॉर्ट व्हिडिओ मी कंटिन्यूअस करणार आहे. तसंही आता मला बेड रेस आहे, त्यामुळे मी असं कंटिन्यू उठून काही तुम्हाला घरातलं डेली रुटीन म्हणा हे सगळे व्हिडिओ नाही दाखवू शकत. जेव्हा मला योग्य वाटेल तेव्हा मी करीन. पण सध्या तरी जसं मला वेळ भेटतो, ज्या विषयावर बोलायला पाहिजे त्या विषयावर मी बोलून असा एखादा व्हिडिओ टाकीलच. बाकी शॉर्ट व्हिडिओ तर आपले येतच राहतील. तर आदितीताईंनी मला भरपूर समजून सांगितलं, आपल्याला कोणाचा विषय घ्यायची गरज नाही आहे. ऑलरेडी तू दुसऱ्यांची नावं घेऊन त्या लोकांना फेमस करते, ते लोक पुढं जाते, त्यांचे फॉलोअर्स वाढते. आपला तर फायदा होतो, त्यात तर काही विषयच नाही. आपला एक व्हिडिओ पडला की आपण त्याचा काहीतरी आपल्याला मोबदला भेटतो. त्यांचा काही फायदाच नाही आहे त्याच्यामध्ये. आपल्याबद्दल कितीही भुकलेन काहीही केलं तरी त्यांचे चॅनल फेक चॅनल, त्यांचे चॅनल कधी मॉनिटाईज होऊ शकत नाही. ते थोबाड लपवून लाईव्ह घेतात. म्हणजे समोर यायची त्यांची हिंमत नाही ना. त्यांचं ओरिजिनल नाव आहे ना, गाव आहे ना, आता आहे ना, पत्ता आहे ना, थोबडे आहेत, काहीसुद्धा नाही आहे त्यांचं. त्यांचं नाव घेऊ त्यांचे फॉलोअर्स वाढवण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष दे, आराम कर, आणि तुला कशाची कमी नाही आहे. मला भरपूर म्हणजे तिच्या भाषेमध्ये तिने व्यवस्थित मला समजून सांगितले त्या गोष्टी. मला पण वाटते की खरंच यार, जेव्हा मी बोलत नव्हती तेव्हा पुढच्या व्यक्तीच्या म्हणजे कुत्रं बी हुंगत नव्हतं, काहीच नव्हतं. आणि आज मी बोलायला लागली की लोकांना जाऊ बघतेत, मग फॉलो करतील. लोकांना काही लोक असे बी असतात ज्यांना भांडणं बघायला लई आवडतात. त्यामुळे मी विषय ऑलरेडी मी भरपूर प्रमोशन केलेले आहेत, फुकट चॅनल मॉनिटाईज फुकट केलेले आहेत. त्यामुळे अजून प्रमोशन करण्यात काहीही अर्थ नाही आहे. आणि असल्या लोकांना व्हॅल्यू देणं म्हणजे आपलाच कमीपणा आहे. कारण अशा चिल्लर 2-3 हजार फॉलोअर्सवाल्यांना जर आपण उत्तरं देत बसलो तर आपलं काय व्हायचं. त्यामुळे मग मी पण विचार केलेला आहे की खरंच यार, आपल्यामुळे उगाच फॉलोअर्स वाढवून काहीच अर्थ नाही आहे. आपल्याच नावाने एकतर जेव्हा गरज होती करिश्माची, त्यावेळेस करिश्माचा स्वभाव लय गोड होता, लय सुंदर होती करिश्मा, लय सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, लय एवढं म्हणजे मनाली लईच चांगली आहे ती. दिसायला कशी असली तरी मनाने लईच चांगली, एवढे गुणगान गायले जायचे माझे. आणि आज जर माझ्याकडे काही मतलबच नाही आहे किंवा मी त्यांचं कामच करत नाही आहे, त्यांच्या मनासारखी वागत नाही आहे, तर आज माझी बदनामी. तर ठीक आहे, हेच चालू राहते. रीतिरिवाज या दुनियाचा हेच आहे की आपण जोपर्यंत दुसऱ्याच्या कामात येतो तोपर्यंत आपण लय चांगले. जेव्हा आपण त्यांच्या कामात येणं सोडून दिलं त्यावेळेस आपल्या इतकं वाईट कोण नसतं. त्यामुळे लोकांचं एवढं विचार करून, लोकांचं एवढं टेन्शन घेऊन आणि त्यांना उत्तरं देत बसण्यात काही अर्थ नाही. आणि ते खरे असते तर लपून बसले नसते, असे तोंड लपवून फेक चॅनल काढून त्यांना भुकत बसावं लागलं नसतं. त्यामुळे त्यांची पात्रता तिथंच कळली आपल्याला. ठीक आहे, तर इथून पुढं मी कोणालाही उत्तर देणार नाही आहे. बाकी जे व्हिडिओ आहेत सगळे माझे मी प्रायव्हेट करून टाकेन, कारण माझ्यामुळे उगं नको ते भिकार भंगार लोक फेमस व्हायला लागले. ज्यांची कवडी भरायची त्यांना स्वतःचं कंटेंट तर नाहीच आहे काही, काय गद्याचं काहीतरी सांगत बसतात. म्हणजे त्याला व्हॅल्यू बी नाही, अर्थ बी नाही, त्यांच्याकडून मोटिवेशन घेण्यासारखं नाही, शिकण्यासारखं नाही, काहीसुद्धा नाही आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये. उगं काहीतरी येडवाकडं दाखवायचं झालं. अरे 2 शब्द चांगले सुद्धा नाही आहेत त्यांच्याकडे, की एक माणुसकीचं हे पण नाही आहे की नाही का, चांगलं बोलून कोणाला काहीतरी नेहमी दुसऱ्याला टॉर्चर करणार, वाईट बोलणार, घाणेरडे कमेंट्स करणार किंवा एखाद्याला ट्रोल करणार, एखाद्याची बदनामी करणार, असले चोरटे भुरटे कामं करतात लोकांना. काय यांच्याकडून शिकायचं. त्याच्यामुळे मी विचार केलेला आहे की विषय क्लोज. आपल्याला कोणालाही आपल्यामुळे पुढं न्यायचं नाही आहे, आपल्यामुळे मोठं करायचं नाही आहे. आणि यांची हीच लायकी आहे, जोपर्यंत आपल्या नावाने भुकतात किंवा आपण त्यांना उत्तरं देतो तोपर्यंतच यांना कोणतरी बघणार. ज्या दिवशी आपण विषय बंद केला त्या दिवशी यांना काळं कुत्रं बी हुंगत नाही परत. म्हणून म्हणते स्वतःमध्ये काहीतरी जिद्द असावी लागते, स्वतःमध्ये काहीतरी कष्ट असावे लागतात, स्वतःचं काहीतरी दाखवावं लागतं, स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट असावा लागतो, तेव्हा कुठं काहीतरी भेटतं. आणि दुसऱ्याच्या जीवावर छापून आहे ना, लई जोपर्यंत भांडणं चालले, जोपर्यंत टॉपिक आहे आपल्याजवळ दुसऱ्याच्या जीवावर छापायला, तोपर्यंतच आपण छापू शकतो. मग आपला वैयक्तिक कंटेंट नसेल ना तर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे स्वतःचं कंटेंट बनवा, याला त्याला त्रास देऊन एक दिवस त्या खड्ड्यात जाऊन तुम्ही पण पडणार. त्यामुळं तर चला,
इथून पुढं मी कोणालाही उत्तर देणार नाही आहे आणि यांनी पण सांगून ठेवलेलं आहे अजिबात कोणाला उत्तर द्यायची गरज नाही आहे. तुला कशाची कमी आहे, मी म्हणतो आहे का व्हिडिओ बनव. मी त्यांना सांगितलं आहे बाबा मी व्हिडिओ बनवल्याशिवाय नाही राहू शकत. मला व्हिडिओ बनवणं एक माझा छंद आहे, मला आवडतं, मी चांगल्या गोष्टी शेअर करते, मला जे योग्य वाटते ते मी करत आहे. मी व्हिडिओ बनवणं नाही थांबवू शकत. पण हां, दुसऱ्यांना उत्तर द्यायचे थांबवू शकते. दुसऱ्यांमुळे स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही आहे. नाही तर माझा नवरा उद्या म्हणल हिच्यासाठी एवढं सगळं करतो, एवढं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि ही जे करायची ते तिच्याच मनाचं करते. त्यामुळे त्यांचं पण ऐकणं गरजेचं आहे. मला भरपूर दिवसापासून म्हणतात की जाऊ दे, कोणाला उत्तर नको देऊ, आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, आपण सगळं सुखात आहे, आपलं सुख बघूनच त्यांची जळते म्हणून ते तसे बोलतात. ठीक आहे, तर चला. आणि ती एक मी नाही उत्तर देईन म्हणते, पण काय मला ना असं त्या बाईबद्दल तर मी शांतच बसू शकत नाही असं वाटते मला. नालाय काही वर्ष झालं आहे भुगते माझ्या नावनी, वर्ष झालं आहे. तिला कुत्रं ओळखत नाही, हुंगत नाही, तिचं नाव नाही, गाव नाही, आता नाही, पत्ता नाही, काहीसुद्धा माहीत नाही तिचं बरं का. सारखी बडबड माझ्या नावाने एवढी, म्हणजे माझी बदनामीच करत असते नेहमी. माझ्याबद्दल काहीतरी वाईटच सांगणार, माझ्या नवऱ्याबद्दल काहीतरी वाईट सांगणार, काहीतरी वाईटच बोलत असते. चांगलं तिने आजपर्यंत कोणाबद्दलही बोलली नाही. आता त्या दुसऱ्यांचा पिच्छा सोडला, माझ्या मागे लागली, तरी तिला वर्षात मी कधीही बिस्किट टाकला नाही, कधीही उत्तर दिला नाही. तिला असा एका गोष्टीचा गर्व आहे आणि त्या गोष्टीचा गर्व मला असाच मोडायचा आहे, न उत्तर देता. या पलीकडं तिला भाषाच नाही समजू शकत. मनोरुग्ण आहे, मानसिक तिला काहीतरी आजार झालेला आहे, त्यामुळे ती हा सोडलं का तो सोडलं का तो असं भुकत राहते ती याचं त्याच्या मागं. त्यामुळे मी तिला तर नाही उत्तर देणार. तू अशीच भुकून जाणार आहेस म्हणा एक दिवस. ठीक आहे, तर चला मित्रांनो, फायनली आता अल्बम तुम्हाला दाखवते. मला अल्बम म्हणता येऊ दे, नाही तर अल्बम म्हणू दे, काय फरक पडत नाही. माझ्या सबस्क्रायबर लोकांना समजते ना, बस झालं. माझ्या बोलण्यावरून सुद्धा नावं ठेवतात, राव ड ला ड म्हणते, ड ला ड म्हणते, मी काही बी म्हणू, तुम्हाला समजलं ना, बस झालं. तर चला, आता आपण अल्बम बघणार आहोत. हा अल्बम आता 4-5 महिने झालेत, उशीर झाला अल्बम यायला, कारण पैसेच दिले नव्हते मी, तर अल्बमच येत नव्हता. बनवून ठेवलं होतं त्यांनी आणि मग म्हणजे उशीर झाला थोडासा बनवायला, पण बनवून ठेवलं होतं. तर फायनली अल्बम आलेला आहे, मी तुम्हाला अल्बम दाखवणार आहे. तर चला कंटिन्यू करा, अल्बम दाखव. फ्रेंड्स, हत्ती चले बाजार तो कुत्ते भोके हजार म्हणतात ना, तशी गंमत आहे. जेव्हापासून मी यूट्यूबवर आहे ना, तेव्हापासून माझ्या मागं लय कुत्रे भुकतात. काय करावं आता, प्रत्येक कुत्र्याला तर आपण बिस्किट नाही टाकू शकत. तर अल्बम दाखवते तुम्हाला, बघा. अल्बमवर लिहिलेलं आहे करिश्मा अँड महादेव वेडिंग्स. तर मिस्टरांचं नाव काय खूप जण विचारत असतात, तर बघितलं असणार तुम्ही समोर. आणि त्यानंतर आता अल्बम मी खूप फास्ट वेमध्ये दाखवत आहे, तरी पण बघून घ्या तुम्ही स्टॉप करून बघू शकता. तर हा पहिला फोटो त्यांनी ट्रान्सपरंट लावलेला आहे एकदम, म्हणजे मागे आणि पुढे तोच फोटो आहे, फक्त ट्रान्सपरंट आहे. आणि इथून पुढे तुम्हाला सर्वात अगोदर साखरपुड्याचे, नंतर हळदीचे आणि लग्नाचे अशा पद्धतीने फोटो बघायला भेटतील. पर्सनली मला तर अल्बम खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला आहे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, आधी सगळे फोटो बघून घ्या आणि त्या फोटोमधून एक फोटो मला खूप मोठा असं तयार करायचं आहे बेडच्या मागे लावण्यासाठी. तर कोणता फोटो बनवायला पाहिजे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं हे लक्ष्मीताईचे मिस्टर आहेत, तिथं ते माझे भाऊ का मामा कशाचा तरी रोल घेतला होता त्यांनी, कारण तिथं लागत होता नवरीचा मामा का भाऊ, आय थिंक मामा वाटतं, कारण भाऊ तर लक्ष्मणदादा होते. लक्ष्मणदादांनी तर कन्यादान पण केलं, म्हणजे आईवडिलांचं रोल निभावलं त्यांनी तर डायरेक्ट. त्यानंतर इकडे हे माधुरीताई, वहिनी, त्यांचे सगळ्यांचे फोटो मी ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये, बघा शेवटपर्यंत. तर मला एवढंच सांगायचं आहे, आता इथून पुढं मला कोणाला उत्तरं देत बसायचं नाही आहे, कारण खरं तर जिसकी नाही लायकी उसकी फिकर काय की, नाही का. एवढं भंगार लोक आहेत, यांच्याजवळ एक तर स्वतःचं काही टॉपिक नाही आहे. यांना चोऱ्या करायचं सांगा, कोणाच्या लबाड्या करायचं सांगा, खोटं बोलायचं सांगा, बदनामी करायचं सांगा. असल्या चोरट्या भुरट्या लोकांना उत्तरं देऊन आपलीच इमेज कमी करण्यात काहीच अर्थ नाही आहे. आणि मी त्यांच्याबद्दल जोपर्यंत बोलते किंवा उत्तरं देते ना, तोपर्यंतच त्यांना लोक जाऊन बघतात की याचं काही आलं आहे का. पण खरं तर त्यांच्यात दमच नाही आहे ना, काही येणार आहे म्हणून फेक आयडिया बनवून तोंडाला लपवून व्हिडिओ काढतात, काय करतात. तर ते कुठाने त्यांना तसेच शोभतात, त्यांची तीच लायकी आहे शेवटी. म्हणून मी विषय सोडून दिलेला आहे. तर इथून पुढं आपले व्हिडिओ येत जातील, कंटिन्यू करा तुम्ही. आणि ह्या असल्या भिकार भंगार लोकांना माझ्याकडून जर कोणी फॉलो केलं असेल तर जाऊन अनफॉलो करून टाका, अनसबस्क्राईब करून टाका आणि विषय क्लोज करून टाका, ठीक आहे. आणि तसेही माझे भरपूर सबस्क्रायबर आहेत जे मला नेहमीच म्हणत असतात, काय करिश्मा, आम्ही तुझा आनंद बघण्यासाठी तुझे व्हिडिओ बघतो आणि तू दुसऱ्यांबद्दल बोलत असते. तर ठीक आहे, इथून पुढं मी तुमच्या म्हणण्यानुसार तरी मी कोणाला उत्तरं देणार नाही. तर फोटो कसे वाटते तुम्हाला मला नक्कीच सांगा. आता मी प्रत्येकाची ओळख तर नाही करून देऊ शकत, यांच्या फॅमिलीतले पण आहेत, काही कंपनीतले पण आहेत, काही त्यांचे मित्र पण आहेत, म्हणजे बरेचपैकी लोक आहेत. काही माझ्याकडून होते, काही त्यांच्याकडून होते.
अशा पद्धतीने आम्ही लय असं एकदम लय मोठं पण नाही आणि एकदम छोटं पण नाही, म्हणजे जशाही पद्धतीने केलं योग्य केलं. मला अशाच पद्धतीने लग्न करायचं होतं. त्यानंतर हे सगळं माझ्या खुशीसाठी त्यांनी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. कोणीच जगातला कोणताच माणूस असं स्वतःच्या कष्टाची कमाई दुसऱ्यासाठी कधीच उडवू शकत नाही, पण त्यांना माझ्याशिवाय त्यांच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट कोणीच नाही आहे. त्यामुळे त्यांनी मला स्पष्ट मला सांगितलं, तुझ्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो आणि हे फक्त मी बोलत नाही तर तू आजमावून बघ. मग मी म्हटलं चला करा माझ्या मनापद्धतीने लग्न. त्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या केल्या. मला खूप आवडलं, छान वाटलं. तुम्हाला व्हिडिओ पॉज करून बघायचं आहे बरं का, कारण मी खूप फास्ट वेमध्ये फोटो दाखवत आहे त्यामुळे. तर कसे वाटले फोटो तुम्ही नक्कीच सांगा. यातला कोणता फोटो चूज केला आहे तुम्ही ते पण सांगा मला, जेणेकरून मला ते फोटो मोठा फ्रेम बनवून मला लावता येईल. आणि स्पेशली माधुरीताई लग्नाला आले तर खरंच माझ्या लग्नाची शोभा वाढली, आशीर्वाद भेटला आणि माधुरीताईमुळे सगळं लग्न असं खास झालेलं आहे. तर माधुरीताईंनी जसं वचन दिलं होतं की लग्नात येतील, करतील सगळं, फक्त कन्यादान वेळेवर लक्ष्मणदादा आणि वहिनी यांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने लग्न पार पडलं. ही आमची आदितीताई पण खूप सुंदर दिसत होते लग्नामध्ये. मेकअपवाली पण, म्हणजे मेकअपवालीने पण एवढा छान मेकअप केला होता, मला आवडला. तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा. हे सगळे मित्र मंडळी, फॅमिली आणि सगळे विचारत होते दाजी आले नाही का, तर दाजी पण होते, राहुल पण होता. कोण 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 कुठं कुठं आहे बघा बरं पटापट कमेंट करा मला. आणि हो, आजपासून विषय परत एकदा सांगते, आजपासून त्या लोकांचा, भिकार भंगार लोकांचा विषय क्लोज. इथून पुढं आपले चांगले व्हिडिओ येत जातील. सपोर्ट करा सगळ्यांनी. फायनली अल्बम संपला. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आदितीताईचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, तिला पण सपोर्ट करा. हा आहे अल्बमचा बॅक साईड. आणि तर बघितला अल्बम. आय होप तुम्हाला आवडला असेल. छान छान कमेंट्स करा. कमेंटमध्ये एक गोष्ट मला अजून सांगायची आहे तुम्हाला, की या अल्बममधले जेवढे पण तुम्ही सगळे फोटो बघितले आहेत ना, त्याच्यातला एक फोटो असं सांगा मला, ते कितव्या पानावर आहे, काय आहे, कोणता आहे, असं सांगा जो मी इथे म्हणजे बेडच्या मागे असं लावू शकेल. खूप मोठा असं मोठ्या याच्यामध्ये मला फोटो बनवायचा आहे फ्रेम, आणि तो फोटो इथं लावायचा. तर कुठला फोटो लावू मला नक्कीच सांगा इथं कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाकी इथून पुढं आपल्याला कोणाचे विषय नाही घ्यायचे आहेत ना, कोणाला आपल्यामुळं मोठं नाही करायचं आहे. असल्या भिकार भंगार लोकांना कायमचं बाय बाय. सदा माझ्या नावाने भुकत राहा. चांगलं बोलूच वाटत नाही यांच्यासाठी. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पाऊस लई जोरात वाढलेला आहे. तुमच्याकडे कसा काय पाऊस पाणी सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपणच लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या.